आता निघण लागलाय घोराला बघा. चला आजचा डे 5 आणि आता सगळी ट्रॉफिक लागलेली आहे त्यामुळे सगळे इथं थांबलेले आहेत आणि बघा रस्त्यावर बसले त्याला काही काम धंदा नाही. ओ माय गॉड, संस्कार तुझे संस्कार चांगले नाही. आणि भाईने तर गाणी लावलेले आहेत त्याला काही बस मध्ये तुझं आमच्या बस मध्ये नाव काय ठेवलेलं ताई सांग. काय नाव ठेवलेलं ना तुझं राहिलंय म्हणून ते बोलले. चला आणि ट्रॅफिक बघा, इथून ट्रॅफिक आहे ती पूर्ण त्या वाडीपर्यंत ट्रॅफिक आहे. त्यामुळे मी ट्रॅफिक काढायला आलो 1 किलोमीटर चालत चालत. हे बघा 5 जण आलोत आम्ही ट्रॅफिक सोडवायला, कारण आम्हाला जायचं आहे आता बद्रीनाथला आणि तिथे आम्हाला जायला लेट होतं. त्यामुळे आम्ही इथे आलो. ट्रॅफिक जशी सुटेल तशी आम्ही पुढे जाणार आणि ट्रॅफिकचा मेन इन्चार्ज सोडवण्याचा भाई वाश्य आहे. ट्रॅफिक तर आम्ही सोडवलेले आहे आणि आमची गाडी जायला लागलेली आहे पुढे. पुढे आल्यानंतर हा बघा रोड कसला आलेला आहे, लई खतरनाक. रोडचं काम चालू होतं म्हणून ट्रॅफिक होती आणि हे बघा कसला खतरनाक रोड आहे. जर गाडी खाली गेली तर डायरेक्ट दरीत. तर थोडा पुढे जाऊन आपला लंच ब्रेक होईल. भूक तर खूप लागलेली आहे. बघूया कुठे आपले लंच ब्रेक होतोय. या साईडला बसत आणि आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला आणि जेवायला थांबलो. इकडे नजारे बघा, जिथे थांबू तिथे नजारेच नजारे. असा अशी कुठलीच जागा नाही की तिथे असे नजारे नाही. चला लंच करून तर आमची गाडी निघालेली आहे. मस्त मस्त साईडची व्ह्यू आणि रेनबो बघत बघत आम्ही चाललेलो बद्रीनाथच्या दिशेने. वाजलेले 7:30. ड्रायव्हर काका सांगतात की बद्रीनाथला जायला 11:30 वाजतील. म्हणजे आज तर काही दर्शन होणार नाही, डायरेक्ट उद्या आणि पूर्ण वेळ तर आमचा गाडीतून जाईल रूमवर जायला. आणि पायाची तर वाट लागली, वाट पाय सुजले पूर्ण आणि तर काय. आणि भाई पण ऑसम फिलिंग आहे त्याची. आणि आमचे मित्र आम्ही पूर्ण फुल एनर्जी घेऊन येतात, कारण ते काल पूर्ण फर्स्ट वरती तेच गेले केदारनाथला आणि येताना पण फर्स्ट खाली तेच आले. फुल एनर्जी आहे त्याची आणि आज काही थकलेले नाही, एकदम एनर्जी फुल. आणि पितात कॉफी. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे की आज चढल्यावर एकदम त्रास पण होतो, त्यापेक्षा आरामात जाऊन आरामात या. सेम टाइम होणार आहे, काही करू नका, नंतर आल्यावर भरपूर त्रास होतो. मग तुम्ही का पहिले गेलात? दुसऱ्यांना सांग. फर्स्ट टाइम होता माझा, मला समजलं नाही की काय करायचं काय नाही. मी जोशमध्ये चढत गेला, नंतर त्रास होतो. नंतर आता हळूहळू मला बरं वाटलंय. आता आम्ही जातोय बद्रीनाथला. ओके ओके. चला गाडीतून 9:30 वाजता उतरून आपण पहिले रूममध्ये बॅग ठेवल्या आणि नंतर गेलो जेवायला. जेवून आल्यावर थंडी तर खूपच आहे आणि मंदिर बघायचं होता म्हणून बघा हॅग्लोज, कानटोपी आणि शूज नाही सॉक्स पण घातलेत, कारण शूज तर तिथे ठेवलेत. पाय खूप सुजलेले आहेत. पासून 5 मिनिटं खाली आल्यानंतर बद्रीनाथचं टेम्पल दिसायला लागलेलं आहे आपल्याला. अजून थोडं खाली जाऊ आणि टेम्पल बघू. थोड्याच खाली आल्यानंतर हे बघा पाणी कसला जोराचा वाहतोय आणि एवढी थंडी आहे ना. नॉर्मल पाणी पण खूप थंड लागतो, तरी पण हे बघा कसं वाफा निघतात पाण्यातून. हे एक गरम पाण्याचा कुंड जस्ट मंदिराच्या समोरच आहे, गरम पाण्याचा कुंड. चला बघूया आपण तर आलेलो आहोत ब्रिजच्या वरती आणि आस्ते चालत चाललेलो. ते बघा गरम पाण्याचे कुंड, एकदम गरम, म्हणजे एकदम गरमच, नुसत्या वाफा निघतात. मंदिर बघा, थंडी तर खूप सारी आहे. मागेच
मंदिर. गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेलो आता तर 4 वाजलेले आहे, सकाळी 4. आणि आम्ही आलेलो सकाळी आंघोळ धुवायला, तप्त कुंडामध्ये आंघोळ धुवायला. एवढ्या थंडीत गरम पाण्याने आंघोळ धुवायची मजाच वेगळी आहे. मी मिलन पुढेच आहे, आंघोळ धुवायला चाललोय बघ. आणि टावेल आणलाय त्या रूमवाल्यांचा. काय बोलावं, टावेल याला भिजवायला नको म्हणून रूमवाल्यांचा आणलाय. असला येऊ. आणि परफेक्ट 4 वाजता मंदिर तर उघडलेलं आहे. घंटाचा आवाज येत असेल. आणि आम्ही वरती न जाता इथून मंदिराकडे जायला रोड आहे आणि लगेच राईट साईडून खालती सप्तकुंडामध्ये जायला रोड आहे. आणि आम्ही चाललेलो सप्तकुंडामध्ये. अंघोळ तर झालेली आहे आणि तसंच निघालो आपण मंदिरात. हार घेतलेला आहे. चला जाऊया मंदिरात. दर्शन तर आपला झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत मानागावला. आता निघालेलो आहोत आम्ही मानागावला. आणि साई समोरचा व्ह्यू बघा. पूर्ण ढग आले डोंगरांच्या वरती आणि त्याच्या पण वरती डोंगर आहे. व्ह्यू बघा. व्ह्यू तर दिसेल असं वाटत नाही मला. मुंबई जाऊन जातो का तिथं. आपण तर आलेलो आहोत मानागावला. आणि मानागावच्या साईडला जिथे आपली गाडी थांबली त्या साईडचा व्ह्यू बघा. व्ह्यू बघून झाल्यावर आपण जाऊ डायरेक्ट गावात. तर आपण आलेलो आहोत माना विलेज. माना विलेज हा इंडियाचा फर्स्ट गाव आहे. आणि हे गावात अनेक काय आहे. म्हणजे इथूनच पांडव स्वर्गात गेले आणि इथेच महाभारत लिहिलं. आणि इथेच सरस्वती नदी वाहते. ती परत कुठेच दिसत नाही, इथेच फक्त दिसते आणि बाकी नंतर विलुप्त होते. आणि या गावात आल्यावर बघा किती मस्त वाटतं. आणि ही बघा चित्र बघा किती मस्त काढलेले आहेत. असे चित्र तुम्हाला प्रत्येक गावात दिसून येतात. ते चित्र बघत बघत आपण पुढे चाललो आहोत. तर भीम पूल, सरस्वती धाम आणि आपल्याला जायचं आहे गणेश गुफा इकडे. हां. आणि हे आहे बाप्पाचे मंदिर. ज्या बाप्पाच्या मंदिराच्या जस्ट मागे हीच गुफा आहे. आणि या गुफेतच महाभारत लिहिलं. आणि इथून बघा मंदिर आहे आणि ही गुफा आहे. त्याच्या मागून आपण चालत चाललेलो आहोत. आणि आता आपण जाऊ समोरला. आणि गणेश गुफाच्या समोरच एक सफरचंदाचं झाड आहे. हे बघ. झाड बघून झाल्यावर आपण जस्ट पुढे जाऊ भीम पूलकडे. आपल्याला बघायचं होतं पांडवांचं स्टॅच्यू. ते बघा समोरच दिसत आहेत आपल्याला. आणि वरती बघा किती मोठा डोंगर आहे. तर चला जाऊया सरस्वती. जिथून फक्त सरस्वतीचा एकच व्ह्यू दिसतो. नंतर सरस्वती गायब होते पाताल लोकमध्ये. तिथे आपण चाललेलो आहोत. सरस्वती मातेची मूर्ती. आणि इथे आहे सरस्वती माता. फक्त इथेच दिसते, नंतर पुढे दिसत नाही. हे आहे व्यासमुनी मंदिर. आणि समोरच व्यासमुनींची मूर्ती दिसते. आणि आतमध्ये सरस्वती मातेची मूर्ती आहे. आणि बरेच देवी देवतांची मूर्ती आहे आतमध्ये. तर बघूया देवी देवतांची मूर्ती. जिथून पांडव स्वर्गात गेले तिथला. इथूनच पांडव स्वर्गात गेले, त्यामुळे इथे पांडवांची मस्त मूर्ती बनवलेली आहे मोठी मोठी. तर बघू शकता तुम्ही सगळ्या पांडवांची मूर्ती आहे इथे.
मिलनची तर हाऊस झालेली आहे आणि रितेश थंडी लागते आणि बाईचा आताच भांडणं झाली गर्लफ्रेंड सोबत त्यामुळे तो टेन्शन मध्ये आहे. कोण नाही तीच व्हिडिओ पाठवू काय आता तर काही कालच भांडणं झाली तो विचार करता मला असायला फक्त एखादं येतोय तरी त्याने नाकान कापूर टाकलं नाही. आता मिलन लागलाय घोराला आहे बघा. झोपला करी निस्ता घोरते 6 दिवस त्यांनी नको केलाय झोप नाही लागत निस्ता घोरते तो. चला ऋषिकेशला जाताना आम्ही थोडं ब्रेकफास्ट नाही थोडं नाश्ता करायला थांबलो आणि आमची गाडी थांबलेली आहे आणि भाई आमचा कुक आहे त्यामुळे त्याने सगळ्या मॅग्या काढलेल्या आहेत आणि गॅस सिलेंडर काढलेला आहे. त्याने बघा पाणी वाचायला सुरुवात केलेली आहे. अरे कांदा बिंदा काय नाही भाई चमचा तर हाणलेला आहे आणि मॅगी कसं बनवतात बघायला लोक बघा किती आलाय लोक बघा आणि अजून बाकी येणारच आहेत त्यामुळे भाईची मॅगी आज स्पेशल आहे. हे बघा याने काय आणलंय बघा मॅगी टाकायला काय आणलंय बघा दूध आणलंय दूध व्हाईट पाणी मॅगी दूध आणि आमच्या पोलीस मॅडम यांना 15 वर्ष झाले ते खुश झालेले आहेत आज आम्हाला पार्टी देणार आहेत. हे या काय दूध टाकलंय काय अरे मॅगी लावला वाटवला मॅगीचा तुम्ही खाल कटप्पा केसांचा थांबा टेस्ट नको पहिले खाऊन घे भाई आपल्याला काढून घे रे भाई आपल्याला घे आवडा 4 माणसं तुला स्पेशल मॅगी बद्दल मॅगी एकदम भारी वाटते ते पहाडीवर मॅगी असते ना तसं वाटत एकदम भारी. तुमचं धन्यवाद तुम्ही सर्व हे आणलं आणि इकडे मॅगी बसून खाते आता वाटलं पण नव्हतं की आपण इकडे मॅगी खायला तर एकदम भारी वाटत आपल्याला मॅगी खाऊन. धन्यवाद. आता बोलत आता येईल जा कुठेतरी आणि लग्न कर. ऋषिकेशमध्ये आपला स्टे आहे आणि ऋषिकेशमध्ये आल्यानंतर हॉटेल मिळाल्यानंतर मला काही थांबवत नाही त्यामुळे मी बॅग ठेवल्या आणि डायरेक्ट गेलो लक्ष्मण झुला बघायला. लक्ष्मण झुल्यावर आल्यानंतर समजलं की त्याचं काम चालू आहे त्यामुळे बघा जास्त कोणी पब्लिक नाही आम्हीच आहोत मिलन आहे आणि बाकी आपले मित्र आहेत आणि साईडला मंदिर आहे बघा. साईडला मंदिर बघून झाल्यानंतर लक्ष्मण पुलाचा व्ह्यू दाखवल्यानंतर आपण जाऊ घरी आणि घरी गेल्यानंतर आजचा डे इथेच संपतो आणि बाकीचं उद्या. चला बाय बाय.